घटना आहे अहमदपूर गावची। या गावात राहणारा आंबेश कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये मुस्लिम मुलीशी लग्न केलं। ती कोलकातामध्ये ब्युटी पार्लर चालवते। कुटुंबातील सदस्य तिला त्यांची सून म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हते। शिवाय ते आंबेशवर घटस्फोट देण्यासाठी दबाव आणत होते। आंबेश यासाठी पैसे मागत होता, परंतु वडील पैसे देण्यास तयार नव्हते, ज्यांच्यामुळे दोघांमध्ये वाद झाला। याच वादातून एक भयंकर घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली। त्या रात्री पैशावरून वडिलांशी जोरदार भांडण झालं, ज्यामुळे तो संतापला। त्यानंतर त्याने त्याच्या आई आणि नंतर त्यांच्या वडिलांच्या डोक्यात दगड घातला, ज्यामुळे ते गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडले। त्यानंतर त्याने तळघरातून एक करवत आणली आणि आई बबिताला कापताना पाहून त्यांचे वडील श्यामलाल ओरडत राहिले। त्यानंतर त्याने वडिलांचा गळा दोरीने बांधला, ज्यामुळे त्यांचा गळा आवळून मृत्यू झाला। त्यानंतर त्याने त्यांच्याही शरीराचे तुकडे केले, 6 प्लॅस्टिकच्या पिशव्यात भरले आणि वेगवेगळ्या ठिकाणी साई आणि गोमती नद्यामध्ये फेकून दिले। हा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने रात्री घरात सांडलेलं रक्त पुसलं आणि कपडे धुले। या अंगावर काटा आणणारी घटना जौनपूर जिल्ह्यातील जाफराबाद पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे।